हॅलो फ्रेंड्स, सखी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नवरात्रीला 9 दिवस आपण उपवास करतो व देवीची पूजा करतो। नवरात्रीच्या काळात माँ दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात। आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील, तसेच तुमची प्रगती व तुमची भरभराट होईल। हिंदू धर्मातील प्रमुख सणांमध्ये दिवाळी, गणेशोत्सव त्याचप्रमाणे नवरात्री सुद्धा येते। हा सण अतिशय उत्साहाचा असून आनंदाने साजरा केला जातो। हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते, तर यंदा शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते। हे 9 दिवस वेगवेगळ्या रंगांची रचना केली जाते, तसेच 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालून देवीची श्रद्धा जोपासली जाते। हिंदू धर्मातील जवळपास सर्व प्रकारच्या पूजेमध्ये लवंग आणि कापूर यांचा वापर केला जातो, परंतु शारदीय नवरात्रीमध्ये लवंग आणि कापूर यांच्याशी संबंधित काही उपाय केल्यास देवी माता लवकर प्रसन्न होते आणि सर्व समस्यांपासून मुक्तीही मिळते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन प्रगती व संपन्नता तसेच भरभराटी मिळते। ज्योतिषशास्त्रानुसार लवंगांची जोडी दुर्गा देवीला अतिशय प्रिय मानली जात असून नवरात्रीमध्ये जगदंबा मातेची पूजा करताना लवंग अर्पण केल्यास त्याचे विशेष फळ मिळते। तसेच असे केल्याने माता राणी लवकर प्रसन्न होते व आशीर्वाद देते। तुम्हाला तुमच्या कामात काही समस्या येत असल्यास किंवा तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या काळात तुम्ही लवंगांची जोडी घेऊन 9 दिवस डोक्यावर 7 वेळा ठेवा आणि नंतर दुर्गा देवीच्या चरणी अर्पण करा। असे केल्याने नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील। जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर नवरात्रीच्या काळात तुम्ही एका पिवळ्या कपड्यात लवंगांची जोडी ठेवावी, त्यात वेलची घालावी आणि पिवळ्या कपड्यात 5 सुपारी बांधून दुर्गा देवीच्या चरणी अर्पण कराव्यात। त्यानंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे। असे केल्यास आर्थिक संकटासह सर्व समस्या दूर होतील, आर्थिक प्रगती होईल व संपन्नता प्राप्त होऊन भरभराटी होईल। याशिवाय नवरात्रीचे 9 दिवस दररोज संपूर्ण घराभोवती कापूर आणि लवंगांचा धूर दाखवल्यास घरातून नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते। यासोबतच जीवनातील सर्व प्रकारच्या समस्याही दूर होतील। हा उपाय नक्की करून पहा। ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।